मलकागंज गावात सोनम आपल्या आईबरोबर राहत होती. सोनमच्या वडिलांचं निधन दारूच्या अतिव्यसनापायी झालं होतं. आपला नवरा गेल्यानंतर सोनमची जबाबदारी विमलावरच आली होती. ती आपल्या शेतात भाज्या पिकवायची आणि त्याच भाज्या गावोगावी जाऊन विकायची. याच पैशातून ती आपलं घर चालवायची. भाजी घ्या भाजी, वांगी, टोमॅटो, बटाटे, भेंडी, भाजी घ्या भाजी. अरे हिच्या भाज्या तर लईच ताज्या दिसत आहेत. अवताई हे पालक कसं दिला म्हणायचा? सगळ्या भाज्या 30 रुपये किलो आहेत दादा. तुम्हाला जी पाहिजे ती घ्या. बरं मग मला पालक द्या 4 जुडी, बटाटे द्या 1 किलो आणि वांगी द्या मला. बरं आत्ता देते. विमला सोनमला एका सरकारी शाळेत घालते आणि स्वतः मात्र दिवसभर उन्हात हिंडत फिरत भाज्या विकायची. कारण याच पैशातून तिला तिचं घर चालवावं लागत होतं. याच पैशातून तिला सोनमचं शिक्षण आणि तिच्या लग्नाची जबाबदारीही पार पाडायची होती. आई तू आलीस? चल हातपाय धुवून मी तुझ्यासाठी जेवण वाढते. ठीक आहे बाळा, तू जेवलीस का? नाही आई, मी तर तुझ्याच येण्याची वाट बघत होते. माझी आई दिवसभर इतकी मेहनत करते, ती थकून जाते ना. नाही बाळा, मी अजिबात थकत नाही. मग मी माझ्या बाळाच्या लग्नासाठी पैसे कसे काय साठवू शकीन? अशीच काही वर्ष निघून जातात आणि सोनम 12वीची परीक्षा देते. एक दिवस ती गावातल्या सरपंचांच्या मुलीच्या लग्नाला जाते. तिथे ती लग्नातला तिचा घागरा बघून आश्चर्यचकित होते. वाव डिअर, तुझा घागरा तर किती सुंदर आहे. असणारच सुंदर, एवढा महागडा जो आहे. पण तू अशा घागऱ्याची स्वप्न बघणं सोडून दे. तुमच्यासारख्या गरीब लोकांचं काम नाहीये हे ब्रायडल लेहंगा घेण्याचं. तू तुझ्या आईला सांगून साडीचाच लेहंगा बनव तुझ्या लग्नामध्ये. रोशनीचं हे बोलणं ऐकून सोनम खूप नाराज होते. काळजी करू नकोस बाळा, तुझ्या आईकडून जेवढं काही होईल तेवढं ती नक्की करेल. त्याच लग्नामध्ये रोशनीची मावशी आपल्या मुलांबरोबर आलेली होती. सोनमवर तिच्या मावशीची नजर पडते तेव्हा ती तिच्याकडे बघतच राहते. गुलाबी रंगाच्या ड्रेसमधली ही मुलगी किती सुंदर दिसतीये. नाके डोळे सुद्धा किती छान आहेत. ही माझ्या रोनकसाठी खूप छान सूट होईल. हो आई, ही तर खूपच छान आहे. रोनकलाही सोनम पहिल्या नजरेतच आवडते. लग्नानंतर रोशनची मावशी आपल्या दोन्ही मुलांना घेऊन सोनमच्या घरी जाते आणि तिच्या आईकडे सोनमचा हात मागते. मी एक गरीब भाजीवाली आहे. तुमच्यासारख्या श्रीमंत घरात संबंध जोडणं माझ्या आवाक्याबाहेरचं आहे. काकू नाती परिस्थिती बघून केली जात नाहीत आणि आम्हाला सोनम पहिल्यांदा बघितल्यावरच आवडली. हो, आणि आम्हाला या लग्नासाठी काहीही हरकत नाहीये. सोनमसाठी एवढं मोठं स्थळ आलेलं बघून विमला खूप खुश झाली. विमलाने आपले साठवलेले सगळे पैसे काढले आणि तिने आपल्या मुलीच्या लग्नाची तयारी सुरू केली. सगळी तयारी झाल्यानंतर ब्रायडल लेहंगा देण्यासाठी ती तिला शहरात घेऊन गेली आणि तिच्यासाठी सुंदर लेहंगा खरेदी केला. मला माहितीये पोरी, तुला सरपंचांच्या मुलीसारखा ब्रायडल घागरा पाहिजे होता ना, पण तुझ्या आईकडे तेवढे पैसे नाहीयेत की एवढा महागडा लेहंगा मी तुला घेऊन देईन. काही हरकत नाही आई, हा पण घागरा मला आवडला आहे. पण उद्या काय होणार याची कल्पना कोणालाच नसते. लग्नाच्या आधी सोनमचा ब्रायडल लेहंगा चोरीला जातो आणि सगळे लोक त्याबद्दल चर्चा करू लागले. अरे देवा, हा केवढा मोठा अपशकुन आहे. नवरीचाच घागरा चोरीला गेला. हो ना, हे तर खूपच वाईट झालं. बिचाऱ्या विमलाकडे एकतर पैसे सुद्धा नाहीयेत. माझ्या आईने किती मेहनतीने एक एक पैसा जोडून माझ्या लग्नासाठी तयारी केली होती. पण आता काय होणार? ही गोष्ट जेव्हा सोनमच्या जावेला कळाली तेव्हा ती बाजारात गेली आणि ती सोनमसाठी खूपच सुंदर लेहंगा खरेदी करून घेऊन आली. जे बघून सोनम खूप आश्चर्यचकित झाली. अरे, हा तर तोच लेहंगा आहे जो सरपंचांच्या मुलीनी म्हणजे रोशनीने तिच्या लग्नात घातला होता. हो, तिने आम्हाला सांगितलं होतं की तुला तिचा लेहंगा खूप आवडला होता, पण तो महाग असल्यामुळे तू तुझ्या लग्नासाठी तो खरेदी करू शकत नाहीयेस. म्हणून मला जेव्हा कळालं की तुझा लेहंगा चोरीला गेलाय, म्हणून मी हा असाच सेम तुझ्यासाठी घेऊन आले. वहिनी, तुम्ही खूप चांगल्या आहात. थँक्यू सो मच. तुमचे खूप खूप उपकार आहेत ताई. तुम्ही आमची लाज राखलीत. सोनम मला माझ्या लहान बहिणीसारखी आहे आई. तिच्यासाठी तर मी एवढं नक्कीच करू शकते. आता हा लेहंगा तू उद्या घालून छान नटून थटून उद्या मांडवात ये. मग आपण धूमधडाक्यात तुमचं लग्न लावून देऊयात. सोनम तो ब्रायडल लेहंगा घालून तयार होते आणि ती त्या लेहंग्यात खूप सुंदर दिसत होती. सगळेजण तिच्याकडेच बघत होते. तिला बघून रोशनी सुद्धा आश्चर्यचकित होते. सोनमला त्या ब्रायडल लेहंग्यात बघून विमलाच्या डोळ्यातही अश्रू येतात आणि अशा रीतीने सोनमचं लग्न अगदी धूमधडाक्यात रोनक बरोबर पार पडतं. सूरजमल नावाचं एक गाव होतं. तिथे कोमल नावाची एक मुलगी राहायची. कोमलचा स्वभाव तिच्या नावाप्रमाणेच कोमल होता. ती सगळ्यांची मदत करायची आणि सगळ्यांशी प्रेमाने बोलायची.
कोमलची आई तिच्या लहानपणीच वारली होती. मग त्यानंतर कोमलच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. कोमलची सावत्र आई सीमा खूपच वाईट होती. ती नेहमी कोमलला ओरडायची, मारायची आणि तिच्याकडून घरातलं सगळं काम करून घ्यायची. पण आपली सख्खी मुलगी प्रियाला मात्र ती अगदी राणीसारखं ठेवायची. कोमलचे वडील कामासाठी शहरात गेलेले होते, त्यामुळे सीमा आणि प्रिया दोघीही कोमलवर हुकूम गाजवायच्या. अगं ए काम चुकार, इथे येऊन तू पुस्तकं वाचत बसलीयस, मग भांडी काय तुझी मेलेली आई वरतून येणार आहे घासायला? पण आई मी आत्ताच तर कपडे धुवून आलीये, उद्या माझी परीक्षा आहे, आता थोडासा अभ्यास करू दे प्लीज. अगं शिकून काय मोठी कलेक्टर होणार आहेस? चुपचाप जाऊन आधी भांडी घासून घे. बरेच दिवसापासून तुला मारलं नाहीये ना, त्याच्यामुळे तू जास्त सोकावलीयस. ठीक आहे आई, मी जाते आता. मग कोमल आपला अभ्यास सोडून भांडी घासायला जाते. एक दिवस सीमा आपल्या सख्ख्या मुलीला प्रियाला खूप सारे कपडे दाखवत होती. हे बघ बाळा, तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी शहरातून किती सारे कपडे पाठवलेत ते. हे घातल्यावर तर तू अगदी राजकुमारी सारखी दिसशील. मम्मी, हा फ्रॉक किती छान दिसेल ना माझ्यावर. हे बघ ना, हे सगळे माझ्यासाठी आहेत. हो हो बाळा, हे सगळे तुझ्यासाठीच पाठवलेले आहेत तुझ्या बाबांनी. त्या काम चुकारला तर एक कपडा सुद्धा देणार नाही मी याच्यातला. तेव्हाच कोमल तिथे येते. आई, माझ्याकडे पण कपडे नाहीयेत. माझे सगळे कपडे जुने आणि फाटलेले आहेत. माझ्यासाठी बाबांनी कपडे नाही पाठवले का? तू काय करणार आहेस नवीन कपड्यांचं ग? तुझ्यासाठी काही पाठवलं नाहीये तुझ्या बापानी. प्रियाचे जे जुने कपडे असतील ते तू घाल. तू माझे जुने कपडे घालणार आहेस? आई, हिला असंच पाहिजे. कोमल बिचारी उदास होऊन तिथून निघून जाते. प्रिया आणि कोमल गावात फिरत होत्या. प्रियाने नवीन ड्रेस घातलेला होता आणि कोमल मात्र जुन्याच कपड्यांमध्ये होती. तेव्हाच प्रियाच्या 2 मैत्रिणी पिंकी आणि चिंकी तिला रस्त्यात भेटतात. अगं प्रिया, आज तर तू या नवीन फ्रॉकमध्ये खूपच छान दिसतीयेस. कुठून आणलायस हा ड्रेस? हा माझ्या बाबांनी शहरातून घेऊन पाठवलाय माझ्यासाठी. कोमल, तुझ्यासाठी नाही पाठवलं का तुझ्या बाबांनी काही शहरातून? हिच्यावर कोणी प्रेमच करत नाही म्हणून हिला बाबांनी काहीच नाही पाठवलं. बिचारी माझेच जुने कपडे घालून फिरत असते म्हणून तर हिच्याशी कोणी बोलत नाही ना. आज माझा वाढदिवस आहे म्हणून आम्ही आज घरी पार्टी ठेवलीये. प्रिया, तुला पण यायचंय आणि कोमल तू पण ये. अगं तू हिला कशाला बोलवतीयेस? ही अशीच जुन्या फाटक्या कपड्यांमध्ये येईल. हिच्याकडे तर कपडे पण नाहीयेत. अगं मी एवढ्यासाठी हिला बोलवतीये की नंतर साफसफाई करायला आणि भांडी घासायला तर कोणीतरी हवंय ना. असं बोलून त्या दोघीजणी कोमलवर हसू लागतात. कोमलला बिचारीला खूप वाईट वाटतं. कोमल बिचारी नाराज होऊन आपल्या घरी येत होती. तेव्हाच ती बघते की एक जादूगर त्याच रस्त्याने जात होता. त्या जादूगरच्या हातात एक पिंजरा होता ज्याच्यामध्ये एक पक्षी कैद होता आणि तो पक्षी त्या पिंजऱ्यात अगदी उदास होऊन बसला होता. त्या पक्षाला बघून कोमलला खूप वाईट वाटतं. अरे, हा पक्षी तर किती उदास दिसतोय. नक्कीच या जादूगराने त्याला पिंजऱ्यात कोंडून ठेवलंय म्हणूनच तो असा झालाय. पण मला याची मदत करायला हवीये. मग कोमल त्याच्या मागोमाग जाऊ लागली, कारण जर त्याचं लक्ष दुसरीकडे गेलं तर कोमलला त्या पक्षाची त्या पिंजऱ्यामधून सुटका करायची होती. मग पुढे चालता चालता जादूगर थकून जातो आणि मग तो पाणी पिण्यासाठी एका ठिकाणी थांबतो. तो आपल्या हातातल्या पिंजऱ्याला खाली ठेवतो आणि तिथे जवळच असलेल्या हातपंपावर तो पाणी पितो. हे बघता क्षणी कोमल भराभर त्या पिंजऱ्याकडे जाते आणि तो उचलून तिथून निघून जाते. जादूगर सुद्धा कोमलला पिंजरा घेऊन जात असताना बघतो आणि तोही कोमलच्या मागे धावत जातो. अगं पोरी जरा थांब, माझा पिंजरा तर दे मला. अगं कुठे पळतीयेस? अगं थांब थांब. पण कोमलने त्याचं काहीही ऐकलं नाही आणि ती तशीच पळत राहते आणि एका सुरक्षित ठिकाणी जाऊन पोहोचते. जेव्हा ती बघते की आता जादूगर तिच्या मागे नाहीये, मग तेव्हा ती तो पिंजरा उघडते आणि त्या पक्षाला मुक्त करते. तो पक्षी पिंजऱ्यातून बाहेर येताच एका सुंदर परीमध्ये रूपांतरित होतो. त्या परीला बघून कोमल खूप घाबरते. तिला असं घाबरलेलं बघून ती परी म्हणते, अगं बाळा, घाबरू नकोस. मी तुझं काहीही नुकसान करणार नाही. तुम्ही कोण आहात? मी एक परी आहे. मला त्या जादूगरने त्याच्या जादूने एक पक्षी बनवलं होतं आणि या पिंजऱ्यात कैद करून ठेवलं होतं. पण तू माझी मदत करून या पिंजऱ्यातून मला मुक्त केलंस. तेव्हा जादूगरही तिथे पोहोचतो. अगं ए पोरी, तुझी हिंमत कशी झाली माझ्या पिंजऱ्याला हात लावण्याची? चल माझा पिंजरा मला परत दे. नाही नाही, हा पिंजरा त्यांना देऊ नकोस, नाहीतर ते परत मला याच्यात कैद करून ठेवतील. तू माझं ऐकणार आहेस की नाही?
तुला माहितीये ना मी किती खतरनाक आहे ते. गुपचूप या पिंजऱ्याला माझ्या ताब्यात दे, नाहीतर मी तुला माझ्या जादूने दगड बनवून टाकीन. अहो जा जा, तुम्ही खतरनाक कमी पण नौटंकी करणारेच जास्त वाटताय. नौटंकी? तुला अजून माझी शक्ती काय आहे ते माहित नाही. मी 1 मिनिटात दगडाचा पाणी आणि पाण्याचा दगड करू शकतो. अच्छा, मग समोर पडलेल्या त्या दगडाला आरसा करून दाखवा बरं, मग मी मानेन तुम्हाला. मग जादूगर आपली जादूची छडी फिरवतो आणि त्या समोर असलेल्या दगडाला 1 मिनिटातच आरसा बनवतो. बघितलंस का ग? अजून काही पुरावा हवाय तुला? चल आता फटाफट मला माझा पिंजरा परत दे. नाही, आत्ता नाही. अशी जादू तर कुठलाही छोटा मोठा जादूगार करतो. मी तर तुम्हाला तेव्हाच मानेन जेव्हा तुम्ही या आरशाला एक पोपट बनवाल. अच्छा, मग हे घे. जादूगर आपल्या समोर असलेल्या त्या आरशाला बघून छडी फिरवतो, पण त्या आरशावर त्या जादूगरचा चेहरा दिसत होता आणि मग त्याच्या चेहऱ्याच्या रिफ्लेक्शनमुळे त्याच्या जादूच्या छडीचा असर त्याच्या स्वतःवरच होऊ लागतो आणि तो जादूगर स्वतःच पोपट बनतो. तेव्हाच कोमल त्याच्याकडे तो पिंजरा घेऊन जाते आणि त्याला त्या पिंजऱ्यामध्ये कैद करते आणि तो पिंजरा त्या परीच्या ताब्यामध्ये देते. अरे वा, तू तर अगदी चातुर्याने आणि सहजतेने या जादूगराचा पोपट बनवलास की. आता हा जादूगार कोणालाही त्रास देणार नाही आणि तू जे आज माझ्यावर एवढे मोठे उपकार केले मी ते कधीच विसरणार नाही. त्यामुळे तुला आज जे काही मागायचंय ते तू माझ्याकडे माग, मी ते नक्की पूर्ण करीन. माझ्याकडे ना चांगले कपडे नाहीयेत, त्याच्यामुळे माझ्याशी कोणीच मैत्री करत नाही. तुम्ही मला एक चांगला ड्रेस देऊ शकाल? बस फक्त एक ड्रेस. 1 मिनिट थांब. मग ती परी एक चुटकी वाजवते आणि एक सुंदरसा गाऊन तिच्या समोर येतो. तो गाऊन इतका सुंदर होता की कोमलची नजर त्या ड्रेसवरून हटतच नव्हती. हे घे, हा गाऊन आता तुझा आहे. आणि हा काही साधासुधा गाऊन नाहीये, हा एक जादुई गाऊन आहे. जेव्हाही तू हा घालशील तेव्हा सगळे लोक तुझ्याकडेच आकर्षित होतील आणि मग सगळे तुझ्याबरोबर मैत्री करतील. आणि हा गाऊन नेहमी स्वच्छ राहील, हा कधीच खराब होणार नाही. आणि जो रंग तू मनात आणशील त्याच रंगाचा हा गाऊन होईल. फक्त तुला त्याच्यासाठी एक मंत्र म्हणावा लागेल. अरे अरे गाऊन दाखव बरं निळ्या रंगाचं होऊन. आणि मग त्याच रंगाचा गाऊन तुला समोर दिसेल. तू जे काही सांगशील ते सगळं काम हा गाऊन अगदी एका चुटकीत करेल बघ. फक्त तुला एक गोष्ट मात्र सांभाळावी लागेल. जोपर्यंत तुझं मन स्वच्छ निस्वार्थी असेल तोपर्यंतच हा गाऊन स्वच्छ आणि जादूचा राहील. जेव्हा तुझ्या मनात स्वार्थीपणा, लोभीपणा येईल त्याच दिवशी या गाऊनची सगळी शक्ती निघून जाईल. आता हा गाऊन तुझ्याकडे राहू दे आणि आता मी निघते. एवढं बोलून परी तिथून उडून निघून जाते. कोमल परीचं बोलणं ऐकते आणि तो गाऊन घेऊन कोमल घरी येते. कोमल त्या गाऊनला हातात धरून न्याहाळत होती आणि तेव्हा ती मनात विचार करते, खरंच का ती परी बोलली ते सगळं खरं असेल? खरंच का हा जादुई गाऊन असेल? एकदा हा घालून तर बघते. मग कोमल तो गाऊन घालायला जाते. मग थोड्या वेळातच तो गाऊन घालून ती खोलीत येते आणि आरशासमोर जाऊन उभी राहते आणि आरशात ती स्वतःला पाहून आश्चर्यचकित होते. कोमल तो गाऊन घातल्यानंतर एका परीसारखी दिसत होती. असं वाटत होतं की तिच्या एवढं सुंदर या दुनियेत दुसरं कोणीच नाहीये. खरंच त्या गाऊनमध्ये अशी काही जादू होती की एका साध्या-सुध्या मुलीला तो परी बनवून टाकत होता. अरे वा, मी किती सुंदर दिसतेय या गाऊन मध्ये. अच्छा, त्या परीने तर हे पण सांगितलं होतं की मी जो रंग सांगेन त्या रंगाचा हा गाऊन होईल म्हणून. एकदा हे पण करून बघते मी. अरे अरे गाऊन दाखव बरं निळ्या रंगाचं होऊन. कोमल डोळे बंद करून त्या गाऊनला हे करायला सांगते आणि मग जेव्हा ती डोळे उघडते तेव्हा तिला दिसतं की लाल रंगाचा गाऊन निळ्या रंगाचा झाला आहे. ती हे बघून तर अजून आश्चर्यचकित होते आणि आनंदाने ती उड्याच मारू लागते आणि मग तिला खूप आनंद होतो. हाच गाऊन घालून ती त्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते. कोमलचा आत्मविश्वास आता अजून वाढला होता. तिला माहित होतं की आज ती त्या गाऊनमध्ये सगळ्यात जास्त सुंदर दिसणार होती. तेव्हा सगळ्या मुली कोमलला बघून खूप आश्चर्यचकित होतात. त्यांची नजर कोमलवरून जातच नव्हती. प्रियाला सोडून बाकी तिथल्या सगळ्या मुली कोमलकडे येतात. अरे कोमल, आज तर तू खूपच छान दिसतेयस. हो कोमल, आज तर तू या गाऊन मध्ये अगदी परीसारखीच दिसतेयस. तू आज आमच्या बरोबरच येऊन बस. पण हे सगळं कोमलची सावत्र बहीण प्रियाला अजिबात आवडत नव्हतं. प्रियापेक्षा कोमलचंच सगळेजण कौतुक करत होते आणि फक्त तिच्याशीच बोलत होते. हळूहळू त्या जादुई गाऊनमुळे कोमलचं सगळंच काम जणू खूप सोपं झालं होतं. तिची सावत्र आई तिला जी काही कामं सांगायची ती सगळी कामं कोमल या जादुई गाऊनच्या माध्यमातून अगदी चुटकीत करून टाकायची. आता कोमल रोज हा गाऊन घालून आपल्या मैत्रिणींना भेटायची. रोज ती त्या गाऊनचा रंग बदलायची आणि तो घालायची. अशाच प्रकारे कोमल आपले सगळे दिवस अगदी आनंदात आणि मजेत घालवत होती.
त्या जादुई गाऊनने कोमलचं जणू आयुष्यच बदलून टाकलं होतं. या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की जर आपण हिम्मतवान, मेहनती आणि आपलं मन जर साफ असेल तर देवही आपली मदत करतो. Best buddies. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.